खाली होता हो उद्या जर कोणी म्हणून कोणाची बायको आहे कोणाची बायको आहे तर हे म्हणून सूरज नवकळच्या घरची अरे गाडी वाला आया घर से कचरा निकाल अरे गाडी वाला आया घर से कचरा निकाल हो कचरा निकाल म्हणजे कचरा डंपिंग आहे मी सांगून राहिले कचरा निकाल आवश्यक नाही तुला कामच केले पाहिजे म्हणून हा. माना सन्मानाने जरी राहिली असं तरी म्हणून हे सूरज नवकरची बायको आहे म्हणून नाही ना तरी म्हणे मान भेट का नाही भेटा भेटणार हा मला सांग का 5000 रुपये नोकरी शिवाने देते दिले ना कोणता बदमाश टेलर ह्या केडवत मधला काहून कोणता बदमाश हे कपडे समोरून बरोबर शिवले याच्यात काही वाद नाही असं हिचे कपडे कोणत्या टेलरला चालले ती वाले हे वाले तुम्ही का पुराण्या जमान्यातलं आहे का आजकालची फॅशन आहे ती हे ती फॅशन होय हो तुम्ही ना मागून कापलेत आम्ही माणसं समोरून कापून फॅशन दाखवू का काही नाही हा बायानच करा फॅशन माणसात नाही करा हा आणि मला सांग काय एवढे सोमती येऊन कुठून राहिले पैसे तर आपल्यापाशी कमी आहे एवढे सोमतून येऊन कुठून राहिले जाऊन कुठून राहिला म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही देत नाही माझा लाडका भाव नाही म्हणजे महिन्याचे 1500 रुपये द्या नाही अरे तिची बहीण असं झालं का काम हो हा राधा काय बहिणीले भेटले 1500 तर बहीण झाली मोठी खुश झाली ना आणि भाटव्याले काय ना भेटलं तर भाटवा करून राहिला कुछ राहिले बसता तुम्ही मग कुच साधारण बहीण तू मुख्यमंत्र्याची झाली हो आणि आमच्या भाटव्याले कळाव ठेवलं अशी कोणती नौबत आली आली असते तुझे गेली 1500 चालू मग त्याचा आदर धरा लाडकी बहीण गेली 1500 चालू होय. तर त्याने म्हणा लाडका भाऊ 500 चालू करा 100 रुपयाने चालू त्यासारखी फॅशन तर नाही मारणार कमीत कमी ते पैसे मी प्रपंचाच्या कामामध्ये लागले असं आणि म्हणून मी तुला काय म्हणतो तुला काय म्हणता का अरे हवा कह रही है घटा कह रही है ये दिलकश नजारा है नाही ना और ये दिल ही तो समझेगा दिल ही तो जानेगा दिल का इशारा है अरे मोहब्बत मोहब्बत से पुकारा है मोहब्बत से पुकारा आणि म्हणून राधा तुला काय म्हणतो ग काय जरा लक्ष असू दे सांगा ना अरे लाडक्या बहिणीचे तुझे 1500 अगं लाडक्या बहिणीचे तुझे 1500 अगं हे जन्माने पुरतील का आणि झगडे करून तर आपल्या प्रेमाचे द्वार हे जुळतील का अजिबात नाही जोडणार पण अगं ऐकून घे वेळ आहे अगं जीवन हा खेळ आहे अगं ऐकून घे वेळ आहे अगं जीवन हा खेळ आहे जीवन आपल्या प्रेमाचे तारे हे जुळतील का अगलाच्या बहिणीमुळे ते 1500 तुम्हाला जुळतील का झगडे करून तर आपल्या प्रेमाचे तारे हे जुळतील का वेळ आहे जीवन हा खेळ आहे अगं जीवन हा खेळ आहे मारत आहे मी तुम्ही कोण एवढ्या मानासन्मानाच्या गोष्टी तुला सांगून राहिलो असं थोडं कांदिल नाही ऐकते ना सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल कोणासाठी लिहिलं आमच्यासाठी लिहिलं तुझ्यासाठी लिहिलं हो ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर महिलेविषयी काय होता तुला माहित आहे का हो तुमच्या अंगाने जरी हात लावला हा
तुमच्या साडीने जरी हात लावला असा तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराज हात कापून फेकत होता. बरोबर आहे. आणि तुमची गरिमा काय? काय पहिले कुकुर होतं एवढं मोठं, हो तुम्ही आता टिकलीवर आले. आणि टिकलीवर एवढीशी बिंदी आली, ते बिंदी तुम्ही आंघोळ करायला जाता लावता बाथरूम आले तर छोटे नवरा बाथरूम आले. हा, त्या कुकुरचे किती फायदे तुला माहित आहे? काय प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे दादा. हो ना म्हणून मी तुला काय म्हणतो सर, लक्षात येऊ दे. बाबासाहेबांचं हिंदू कोपी तुझ्यासाठी होतं गणारा. अगं बाबासाहेबांचं हिंदू कोपी तुझ्यासाठी होतं गणारा. छत्रपतीच्या महिन्याविषयी काय आदर होता गणारा. अगं छत्रपतीच्या महिन्याविषयी काय आदर होता गणारा. छत्रपतीच्या महिन्याविषयी काय आदर होता गणारा. काय म्हणतो काय हे बाबासाहेबांचं हिंदू कोपी तुझ्यासाठी होतं ग राधा. अगं छत्रपतीच्या महिन्याविषयी काय आदर होता ग राधा. हे खाणं न घेणं फुकट चरायनं असं हे काम जनावरही करते ग. आणि महापुरुषाचे उपकार विसरली हा या सुरतचं काळी जगडते ग. पण ऐकून घे हे आहे जीवन हा हे आहे. अगं ऐकून घे जीवन हा हे आहे. राम राम. नमस्कार. नमस्कार. 2 घंटे झाले ती. हा. पाटील साहेब राम राम. राम राम. पाटील साहेब नमस्कार. राम राम. झालं आपलं काम? अहो झालं काय काम? झालं का? तू कायले विचार आला हात कराले हराम? हा? कायले आला? पाटील साहेब तुम्ही करता तर करा. माई म्हणाय नसेल, हा. या लोकांची म्हणाय नसेल. हा. आपल्या घरातले दरवाजे खिडक्या बंद करा ना. का करा? झगडा. झगडा. मला सांग, मी झगडा करत होतो. सांग बरं मी कुठं होतो? पाटील साहेब मी आपल्या डोळ्यात पाहिलं. हा. तुम्ही होता खालतं. मी होतो खालतो. म्हणजे हा. तुमच्यावर तर तुमची बायको होती. हा, माझ्यावर तर माझी बायको होती, तिच्यावर तर तिच्यावर तर मी होतो. तू का करत होता? तू का करत होता? अरे बाबाजी गावाचा प्रतिष्ठित नागरिक पाटील बा. आणि पाटील पाटलाच्या छातीवर बसले म्हणून पाटीलला उचलत होतो का म्हणतो. असं असं म्हणत होता का? काय करायला भोळाकडे ठेवून देता काही राजकारण आहे का मला? अच्छा, मी काय म्हणतो बरं, तू सकाळी सकाळी कुठं? तर इमानदारीने सांग गं. आपल्या छात्यावर हात ठेवून सांग. अबे तू आपल्या छात्यावर ठेव ना. मी का ठेवलं पाहिजे? नाही, मी गेलो पाहिजे. बिघडलं नाही का? नाही का लोणच्या टाकायला आहे का? आपल्या घरी हा, ठेव. ठेवला. गावामध्ये माझ्या मोठा का गावामध्ये पाटील मोठा? मी म्हणतो माहिती मोठा. तू काय ना मोठा? तू काय ना मोठा? तुले देऊ का स्वतः? अबे 20 एकर शेती माझ्या घरी आहे. हा. पोळ्यातून पहिली थोडी माझी सुटते, हा. थोडी माझ्या हाताने पेटते. हा. म्हणून मी झालो मोठा. हा. आणि आता तू काय ना मोठा? पाटील तुला आपलं सांगत असत माया पाहिजे असता. का? माया घरी जाऊ 100 पाया. काय लिहायचे? एक तुपलाने नैतिक पालक मुळे. अजून पाटील हा. 70 बाळूपर 30 बाब बांधते कडमेश्वर धापेवाडा अदासा. म्हणजे शेतीच्या दृष्टीकोन. तुला खालता मी त्या वरचा म्हणजे शेतीचा दृष्टिकोन. बरं तुम्हाला साहेब म्हणाला का? सर अरे साहेब, तर साहेब हा. 2 नंबरच्या पोटामध्ये 100 एकराचे साहेब रस्त्यावर जातील तर गावामध्ये गंदगी फैलन का राहील? काय ना गंदगी फैलन का राहील? मग आम्ही का करावा? काय नको करा. तुम्ही सीधे सरपंचाच्या घरी या. त्याची बैठक घ्या. अरे संडास बांधकामाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत पैसे मिळतील. पैसे मिळवा, घरोघरी संडास बांधा, गाव आदर्श बनवा. गाव आदर्श बनलं तर भास्कर पेरे पाटील जसं गाव आहे पाटोळा, त्या गावाला जसा महाराष्ट्र सरकारकडे पुरस्कार मिळाला तसा आपल्या गावाला पुरस्कार मिळाला. पाटील पाटील ह्या तू संपूर्ण जनतेचा विचार केला, बरोबर. ह्या साऱ्या लोकांचा विचार केला. हा. पण तुमच्या डुकराचा विचार केला असता. म्हणजे आपण जाऊनच ना ते डुकर का खातील म्हणतो. इकडे कोरोना सारखी कधी बिमारी आली हा. मान्य करशील? हो. पुरे लोक मेले, करोडपती लोक मेओ मेडिकल मध्ये पडून होते. हो. कोणी कोणी नाही आलं. तशी डेंग्यू मलेरियाची कधी साथ आली
आणि पुरे माणसं मेले मुद्द्याची आहे का